तुम्हाला कम्फर्टेबल आहे अशा पोश्चरमध्ये जिथे योग्य वाटतं तिथे बसून घ्या. अंग सैल सोडा. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. एक दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा. सहज अलगद पोटापर्यंत श्वास घ्या व तितका सहज व अलगद तो बाहेर सोडा. आता आपण 3 वेळेला ओंकार म्हणणार आहोत. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. स्वतःला काचेच्या पारदर्शी बॉलमध्ये बघा. त्यात तुम्ही बसलेले आहात. तुम्ही व हा बॉल पांढऱ्या प्रकाशाने भरलेला आहे. त्यावर जांभळ्या रंगाचे आवरण आहे व सोनेरी रंगाची किनार आहे. हे दिव्य शक्तीचे सुरक्षा कवच आहे, ज्यामुळे या ध्यानामध्ये, हिलिंग प्रोसेसमध्ये तुम्हाला संरक्षण मिळणार आहे. मनामध्ये प्रार्थना करा. हे चेतना शक्ती, हे ध्यान करताना, हिलिंग करताना मी सर्व स्तरावर सुरक्षित राहत आहे. त्याकरता हे सुरक्षा कवच तू मला प्रदान केले, म्हणून मी तुझे मनापासून आभार मानते. आकाशातून खाली तुमच्या दिशेने पांढरे तेजस्वी प्रकाश किरण येत आहेत असे पहा. माथ्यावरील सहस्रार चक्राद्वारे ते शरीरात घ्या. तुमचं संपूर्ण शरीर ह्या पांढऱ्या प्रकाशाने भरून टाका. माकड हाडाचे इथे लक्ष केंद्रित करा, जिथे आपले मूलाधार चक्र आहे. तिथून खाली खोलवर जमिनीत हे पांढरी प्रकाश किरण जात आहे तसे बघा, जशी झाडांची मुळे जातात. जसजसे तुमचे संपूर्ण शरीर पांढऱ्या प्रकाशाने भरत आहे, तसतसे तुम्हाला शांत, आनंदी वाटत आहे. शरीरात जिथे जिथे ताण, तणाव आहे, तिथपर्यंत ही पांढरी प्रकाश शक्ती पोचत आहे व तिथे संपूर्ण स्वस्थ, शांत वाटत आहे.
आता संपूर्ण लक्ष तुमच्या माकड हाडावर केंद्रित करा. पाठीच्या कणाचा हा शेवटचा भाग आहे. पाठीचा कणा जो आपल्याला आधार देतो. माकड हाडामध्ये वेदना असतील तर बसणं, उठणं यामध्ये खूप अडथळे निर्माण होतात. तेव्हा आपण आज माकड हाडापासून संपूर्ण पाठीच्या कण्याचं हिलिंग करणार आहोत. माकड हाडाचे इथे लक्ष केंद्रित करून इथून तो भाग सोनेरी रंगाने भरला आहे असं बघा. हळू हळू हळू, अगदी हळू तो भरत 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 पाठीच्या कण्याच्या पहिल्या मणक्यापर्यंत येणार आहे. सोनेरी रंगाच्या प्रकाश शक्तीमध्ये खूप सामर्थ्य आहे. माकड हाड व पाठीच्या कण्याला त्यामुळे बळकटी मिळत आहे. अगदी सावकाश हा रंग पाठीच्या कण्याला खालून वर भरत आणत आहे असं बघा. जिथे तुम्हाला थांबावंसं वाटेल तिथे थांबा. तो सोनेरी रंग तिथल्या तुमच्या पाठीच्या कण्याच्या वेदना, तिथलं असंतुलन संतुलित करत आहे असा अनुभव करा. पाठीचा कणा आतून बाहेरून हा सोनेरी रंग भरून टाकत आहे. जिथे गॅप्स आहेत तिथेही ही शक्ती मिळत आहे. जिथलं अंतर कमी झालंय दोन मणक्यांमधलं तिथे सुद्धा ही शक्ती काम करत आहे. हळूहळू पाठीच्या मध्यापर्यंत आपला कणा भरलेला आहे. तसाच भरत तो वरती येत आहे. त्या त्या ठिकाणच्या पाठीच्या वेदना दूर होत आहेत. असं करत 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 जिथे आपला पहिला मणका आहे मानेवर, जिथून हा पाठीचा कणा सुरू होतो तिथपर्यंत ही सोनेरी प्रकाश शक्ती पोचली आहे. आता तुमच्या ह्या पाठीच्या कण्याकडे बघा. जणू काही सोनेरी रंगाच्या रसानेच तो भरलेला आहे. जिथे जिथे क्षीणता आहे ते सगळं हा भरून काढत आहे. मजबूती, बळकटी पाठीच्या कण्याला देत आहे. आता खालपासून पुन्हा माकड हाडावर लक्ष केंद्रित करा व जांभळ्या रंगाने हा पाठीचा कणा भरून काढा.
जसजसा तेजस्वी जांभळा रंग पाठीचा कणा भरायला सुरुवात करत आहे, तिथे असणाऱ्या सर्व टॉक्सिन एनर्जीज, अदृश्य स्वरूपातल्या एंटिटी एनर्जीज, भूतकाळातील भीतियुक्त एनर्जी, सर्व काही शांत स्वरूपात बाहेर पडून ब्रह्मांडात विलीन होत आहे. जसजसा जांभळ्या रंगाने तुमचा पाठीचा कणा भरत आहे, त्यातील प्रत्येक मणका शुद्ध होत आहे, संतुलित होत आहे, बळकट होत आहे. तुमच्या आयुष्यातील सर्व स्तरावरची आधाराची यंत्रणा, सपोर्ट सिस्टीम, मदत करणारी यंत्रणा, त्यालाही बळकटी मिळत आहे. जिथून जिथून ज्या वेळेला तुम्हाला मदत मिळाली पाहिजे ती त्या वेळी मिळत आहे. तुमच्याकडून ज्यांना वेळोवेळी मदत मिळायला हवी ती त्यांनाही मिळत आहे. सर्व स्तरावरचं संतुलन तुमच्या आयुष्यात शारीरिक व मानसिक स्तरावर प्रस्थापित होत आहे. तुमच्या थर्ड आय मध्ये, दोन्ही भुवयांच्या मध्ये स्वतःचा आनंदी चेहरा बघा व प्रार्थना करा चेतनाशक्तीला, हे चेतनाशक्ती माझ्या आयुष्यात आनंद, सुख, शांती, समाधान, आरोग्य, स्थैर्य तू प्रस्थापित कर. माझी सपोर्ट सिस्टीम स्ट्रॉंग कर. माझ्या अवतीभोवती सदैव मला मदत करणाऱ्या व्यक्ती व यंत्रणा आहे. या भावनेने व विश्वासाने आपल्या शरीरावर लक्ष केंद्रित करा. आकाशातून खाली तुमच्या दिशेने तेजस्वी प्रकाश किरण पांढऱ्या रंगाचे येत आहे. तुमचे संपूर्ण शरीर त्याने भरत आहे. तुमच्या छातीवर मध्यभागी लक्ष केंद्रित करा. त्यातून हा पांढरा प्रकाश बाहेर पडत आहे. तुमची ऑरा, तुमची रूम, तुमचं संपूर्ण घर, तुमचे परिवारजन, तुमची इमारत, तुमची संपूर्ण सोसायटी, तुमचा संपूर्ण एरिया, पुणे शहर, पुणे जिल्हा, मुंबई शहर, महाराष्ट्र राज्य, संपूर्ण भारत देश, संपूर्ण जग, पृथ्वीचा गोल, समस्त विश्व व ब्रह्मांड ह्या पांढऱ्या तेजस्वी प्रकाशाने भरलेले आहे.
तेजोमय झाले आहे. हे सर्व एका काचेच्या बॉलमध्ये सामावून घ्या. प्रार्थना करा, हे चेतना शक्ती, हे परमेश्वरा, हे समस्त गुरुजन, एंजल्स, मी तुम्हाला प्रार्थना करते. पृथ्वीवरचे सगळीकडे सध्या कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली रोगराई आहे, महामारी आहे. त्यामुळे निर्माण झालेली बेचैनी, अशांती व अस्थिरता आहे. ही परिस्थिती मी तुम्हाला समर्पित करत आहे. तुम्हीच आता याच्यावर उपाययोजना करा. तुमची दिव्य प्रकाश शक्ती पाठवा, जेणेकरून पृथ्वीवरील जनजीवन सुरळीत होत आहे, स्थिर होत आहे, संतुलित होत आहे व सर्वत्र आरोग्य, शांती, सुख, समाधान, संपन्नता प्रस्थापित होत आहे. आणि आता वरून तेजस्वी गुलाबी रंगाची प्रकाश किरणे येत आहेत बघा. आणि हा संपूर्ण गोल, ज्यात हे ब्रह्मांड सामावलं आहे तुमच्या सहित, ते ह्या गुलाबी रंगाने भरून गेले आहे असे बघा. जसजसे हे गुलाबी रंगाने भरत आहे, पृथ्वीवर सगळीकडे स्वास्थ्य, शांती, प्रेम, विश्वास प्रस्थापित होत आहे. या बॉलमध्ये रंग भरताना हा भाव मनामध्ये आणायचा आणि कल्पना करायची की तुम्ही संपूर्ण जग, संपूर्ण ब्रह्मांड भारत देशासहित तुमच्या परिवारासहित भरत आहात व या पृथ्वीवर जी संपूर्ण जीवसृष्टी आहे ती या रंगाने भरली जात आहे. आता हे सर्व सोनेरी रंगाने भरा. वरपासून खालपर्यंत संपूर्ण ब्रह्मांड, पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट, सृष्टी, पशु, पक्षी, प्राणी, मनुष्य, समस्त संपत्ती, साधने, सर्व काही या सोनेरी रंगाने भरत आहे. जसजसे हे सोनेरी रंगाने भरत आहे,
जे चैतन्य हरवलेलं आहे आता पृथ्वीवरचं, ते परत येत आहे. क्षीण झालेली शक्ती पुन्हा परिवर्तित होत आहे सामर्थ्यामध्ये. क्षीण शक्ती झपाट्याने वाढत आहे. संपन्नता सगळीकडे विपुल प्रमाणात पसरत आहे. आता हा बॉल वरपासून खालपर्यंत तेजस्वी निळ्या रंगाने भरा. जसजसे हे समस्त ब्रह्मांड, पृथ्वीचा गोल, त्यावरील संपूर्ण जग, भारत देश, तुम्ही स्वतः, तुमचे कुटुंब या तेजस्वी निळ्या रंगाने भरत आहे, तसतसे पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीचे विचार संतुलित होत आहेत, सकारात्मक होत आहेत. निसर्गाच्या नियमांना धरून ईश्वरी मार्गाने सुचवलेल्या तत्वांवर ते कार्य करत आहे. विद्रोह, बेजबाबदारीपणा, भ्रष्ट विचारसरणी सगळी शांत होत आहे व सकारात्मकतेमध्ये परिवर्तित होत आहे. आता हळूहळू वरपासून खालपर्यंत तेजस्वी जांभळ्या रंगाने हा बॉल भरायचा. जसजसं हे ब्रह्मांड, ही पृथ्वी, यावरील समस्त जीवसृष्टी, संपूर्ण भारत देश, तुम्ही व तुमचे कुटुंबीय या तेजस्वी जांभळ्या प्रकाशाने भरत आहे, तसतसे सर्व स्तरावर सकारात्मक वातावरण होत आहे. भ्रम, संभ्रम, आभास, भीती, अस्वस्थता, अशांती सर्व काही परिवर्तित होत आहे. श्रद्धा, विश्वास, शांतीमध्ये. अहम ब्रह्मास्मी याची जाणीव प्रत्येकाला होत आहे व या जागृतावस्थेत प्रत्येक जण आपलं आयुष्य जगत आहे.
अहम ब्रह्मास्मि. अहम ब्रह्मास्मि. अहम ब्रह्मास्मि. तुमच्या थर्ड आय मध्ये, दोन्ही भुवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करा व तिथे पांढऱ्या प्रकाशामध्ये बघा जगभरातील, भारत देशातील, महाराष्ट्र राज्यातील, पुणे शहरातील, तुमच्या एरियामधील सर्व स्तरावरचा कोरोना व्हायरस संपुष्टात आलाय. ती रोगराई संपुष्टात आली आहे आणि सगळीकडे आनंद आहे. स्वास्थ्य, आरोग्य प्रस्थापित झालेलं आहे. प्रत्येक जण उमेदीने, जिद्दीने, आनंदाने, उल्हासाने त्याचं आयुष्य जगत आहे. स्वतःची व इतरांची आवश्यक ती सगळी काळजी घेत आहे. संपूर्ण पृथ्वीवरचं जनजीवन सुरळीत होत आहे. कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेले असंतुलन संतुलित होत आहे. ह्या विषाणूचं अस्तित्वच मुळी संपलं आहे आणि सगळीकडे शुद्ध, पवित्र, मंगलमय वातावरण आहे. या विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी ते शांत होऊन ब्रह्मांडात विलीन होण्यासाठी श्रीकृष्णाचे मधुर स्वर, त्यांच्या पाव्याचे हे मधुर ध्वनी दिव्य शक्ती निर्माण करत आहेत. जिथे जिथे हे विषाणू आहेत, व्यक्तींच्या शरीरात, वातावरणात, तिथे तिथे हे दिव्य ध्वनी पोचत आहेत. त्या प्रत्येक ठिकाणची नकारात्मकता व हे विषाणू शांत स्वरूपात ब्रह्मांडात विसर्जित होत आहे व त्याची जागा दिव्य प्रकाश शक्ती घेत आहे. शुद्ध, मंगलमय, पवित्र वातावरण, ज्यामुळे तुमचं मन उल्लसित झालं आहे, आनंदी झालं आहे. तुमच्या चेहऱ्यावरील सुंदर स्मित हास्य त्यामुळे उमटलं आहे. तुमचे हृदय या आनंदाने, प्रेमाने, विश्वासाने भरून टाका. या दिव्य शक्तीप्रती, परमेश्वराप्रती, निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करा.
तुमच्या शरीरातून, तुमच्या मनातून, हृदयातून या आनंदाच्या लहरी बाहेर पडत आहे. तुमच्या परिवारासहित समस्त ब्रह्मांड याने व्यापून गेला आहे. पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्य जीवाचं हृदय त्यामुळे प्रेम, विश्वास, शांती याने भरून जात आहे. सत चित आनंद त्याच्या लहरी सगळीकडे पसरल्या आहेत. परमेश्वराचे, चेतनाशक्तीचे, समस्त गुरुजनांचे, एंजल्सचे, श्रीकृष्णाचे, धरणी मातेचे मनापासून आभार माना. या विश्वास व कृतज्ञ भावनेने तुमच्या शरीरावर लक्ष केंद्रित करा. पायाच्या बोटांपासून ते माथ्यापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवावर लक्ष केंद्रित करा. चेतनतेचा अनुभव घ्या. धरणी मातेमध्ये खोलवर जी मुळे गेली आहेत ती आकुंचित करा. आजूबाजूच्या वातावरणाप्रती सजग व्हा. एक दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. हळूहळू डोळे उघडत रूम मध्ये उपस्थित व्हा.